2023च्या गगनाला पंख नवे पुरस्काराची पुढील मानकरी संस्था आहे स्वयंसिद्धा इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर दी हँडिकॅप लिमिटेड. पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वयंसिद्धा संस्थेतर्फे भरत राणे यांना आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मिती एंटरटेनमेंटच्या संस्थापिका उत्तराताई मोने, नायकॅम सोल्युशन्सच्या लीना राजे आणि नाट्य निर्माते प्रसाद कांबळी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांचं व्यासपीठावर स्वागत करूया. या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कल्पना जोशी यांच्या कल्पनेतून 18 वर्षांवरील दिव्यांग मुलं-मुली यांना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवणं या संकल्पनेतून सन 1918 साली एकूण 45 अपंग मुलं आणि मुलींचे पालक एकत्र आणून ही संस्था स्थापन केली गेली. सन 2002 साली संस्थेला बेस्ट एम्प्लॉयर म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. चेंबूर इथे कामकाजाला सुरुवात झालेली असून सुरुवातीस 15 दिव्यांग मुला-मुलींकडून ऑफिस फाईल्स, पेपर बॉक्स फाईल्स इत्यादी तयार केलं जातं. त्यानंतर संस्थेने 2009 मध्ये रबाळे MIDC नवी मुंबई येथे CFC बिल्डिंग R ब्लॉक इथे दुसरे अपंगांचे वर्क सेंटर सुरू केले आणि त्याच परिसरातल्या 18 वर्षांवरील एकूण 23 दिव्यांग मुलं आणि 7 दिव्यांग मुली काम करीत आहेत. कोरोना काळात देखील मुलांना मातीच्या पंड्यांना रंगांचं काम करून ते उदरनिर्वाह करतात. दिव्यांग मुलं आणि मुली यांना संस्था दररोज जेवण, संध्याकाळचा नाश्ता इत्यादी नियमितपणे देत असून विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून प्रतिमाह विद्या वेतन बोनस स्वरूपात रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. ही खूप महत्त्वाची आणि अभिमान वाटावी अशी बाब आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी सहल, मेडिकल कॅम्प्स देखील आयोजित केले जातात. अशा प्रकारे ही संस्था गेली 43 वर्ष अविरत या सर्व घटकांसाठी काम करत असून त्यांच्या जीवनात रंग भरण्याचं खूप महत्त्वाचं कार्य करत आहे. मिती एंटरटेनमेंटच्या संस्थापिका उत्तराताई मोने, नायकॅम सोल्युशन्सच्या लीना राजे आणि नाट्य निर्माते प्रसाद कांबळी यांना मी विनंती करते की आपण स्वयंसिद्धा इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर दी हँडिकॅप लिमिटेड या संस्थेला 2023चा गगनाला पंख नवे पुरस्कार देऊन सन्मानित करावं. ₹50,000चा धनादेश, मानपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. स्वयंसिद्धा इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर दी हँडिकॅप लिमिटेड या संस्थेच्या वतीने भरत राणे यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. उत्तराताई, तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला ह्या पुरस्कारासाठी आमची निवड केली. खरोखरच आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो आणि आम्ही गगनाला हात घातले असे आता वाटायला लागले आणि आमचा आनंद हा गगनात मावेत नाही असा झालेली प्रकार. तर ह्या पद्धतीने आपण बळ वाढवलेलं आहे आणि प्रेरणाही वाढवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आतून उत्तरोत्तर काम करण्याची आता इच्छा आमची एकदम दाट झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते आता काम करणार आहोत. असो, आम्ही थोडं संस्थेविषयी बोलतो. आमचे चेअरमन्स आहेत, आमच्या ट्रेझरर आहेत आणि मी स्वतः, आम्ही तिघेजण 24 तास ह्या संस्थेला बांधलेलो आहोत. संस्था व्यतिरिक्त आमच्या डोक्यात दुसरा कुठला विचार येत नाही. मी एकदम मोकळा बोलतो. संस्थाविषयी आमची संस्था सोडली तर आमच्या दुसरा कुठला विचार येत नाही. 1980 साली स्थापन झालेली ही संस्था, कल्पनाताई जोशी यांच्या कल्पनेतून आलेली ही संस्था नावारूपास आली होती. पालक जे दिव्यांग दिव्यांग जे आहेत त्यांचे पालकांची ही संस्था आहे. म्हणजे माझी मुलगी दिव्यांग आहे, मॅडमची मुलगा दिव्यांग आहे, सरांची मुलगी दिव्यांग आहे आणि ही दिव्यांग पालकांची मिळून झालेली ही संस्था आहे आणि ही अशी गेली 43 वर्षे अविरत कार्यरत आहेत. आणि त्याचे साक्षीदार आमचे चेअरमन स्वतः जुनागरे साहेब यांचं वय 93 वर्ष आहे आणि 93 वर्ष वय असून ते 43 वर्ष ह्या म्हणजे सेवेला झोकून दिलेलं आहे. अविरत कष्टात आणि आमच्यापेक्षा जास्त कार्यक्षम ते आहेत.
आणि असं असताना या सेवेचं आम्ही करतो. आमच्याकडे 2 युनिट आहेत. 2 युनिटमध्ये आमचं ही सगळी मल्टी डिसेबिलिटीची मुलं आहेत. आणि ह्या मल्टी डिसेबिलिटीची मुलं आपल्याला माहिती आहेत, कधी मेंटली रिटायर्डेड आहेत, कोण लिम्समध्ये नाही आहेत, कुणाला पॅराप्लेजी आहे, कुणाला सेरेबल पाल्सी आहे. अशा मुलांना आणायचं, ती हायपर असतात, वेगळ्या पद्धतीचे असतात, त्यांना हे करायचं आणि त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं. मोठं जिकरीचं काम असतं. आम्ही त्या पद्धतीने त्यांना सगळं ट्रेन करतो, त्यांच्याकडून त्यांचं कौशल्य, त्यातलं टॅलेंट हंट करतो आणि आम्ही त्यांना काम देतो आणि त्यांच्या कामातून जो नफा मिळतो, म्हणजे हे रोजगार निर्मिती होते आणि त्यांना आम्ही आत्मनिर्भर करतो. आत्मनिर्भर करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि हे आत्मनिर्भर असे अनेक विद्यार्थी आम्ही आत्मनिर्भर झालेले आम्ही केलेले आहेत. सांगायचं तात्पर्य इतकंच का हे जे आहेत आत्मनिर्भर झालेले सर्व विद्यार्थी, सर्व अपंग, आपले दिव्यांग, हे वेगवेगळे वस्तूचं उत्पादन, म्हणजे थोडक्यात म्हणजे पणतीचं, सुवासिक पणत्या, पणत्यांना कलर करणं, टॅग, अगदीच काय काम मिळालं नाही तर एकदम साधा हे जरी असेल, दिव्यांग असेल, त्याला बाकीचं काय जमलं नाही, मेंटली रिटायर्ड असेल, पण तो टॅग, लॉन्ड्री टॅगचं काम तरी तो अगदी खुशीने करतो. तर अशा पद्धतीने त्याला आम्ही सतत व्यस्त ठेवतो, त्याच्याकडनं काम करून घेतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंगचे कामं मिळतं, त्यांच्या सोयीनुसार आम्ही त्या कॉर्पोरेट गिफ्टिंग तयार करतो. आणि ह्या कार्यासाठी आमच्या जागृतीबेन स्वतः त्यांनी संस्थेला वाहून घेतलेले आहेत आणि मुलांना सतत त्या मुलांना कार्यरत करून त्यांच्याकडून त्या कामं करून घेतात. वेगवेगळे उपक्रम करतो. मुलांना ह्याच्या व्यतिरिक्त मुलांना बाकीचं जीवनाचा पण अनुभव घेता यावा म्हणून आम्ही त्यांच्या वेगवेगळी निसर्ग सहली त्यांना घेऊन जातो. निसर्गाचा त्यांना अनुभव देतो. वॉटर रिसॉर्टमध्ये जातो, वॉटर थेरपीचा पण त्यांना आनंद देतो. याच्या व्यतिरिक्त त्यांना वेगळ्या पारंपरिक सण आपले कसे असतात, त्या पारंपरिक सण कशा पद्धतीने साजरे केले आहेत याचीही आम्ही कल्पना देतो. आणि अशा पद्धतीने त्यांचं ते अपंगत्व ते विसरून जातात, दिव्यांग पूर्ण विसरून जातात आणि आमच्या कार्यात ते सहभागी राहतात. अशा पद्धतीने आम्ही हा सगळा उपक्रम चालवत आलेला आहे आणि ह्याला पाठबळ आपल्यासारख्या संस्थांचं आम्हाला मिळतं आहे. खरोखरच धन्यवाद. हां, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आता सध्या हे काम करत असताना आम्हाला आता ह्या मुलांचं सगळं टॅलेंट बघितल्यानंतर आम्हाला, मी जास्त वेळ घेत नाही आपला, मी माझं मत मनोगत थोडक्यात सांगतो. आम्हाला ह्या मुलांच्याकडून कॉर्पोरेट गिफ्टिंगचं काम मिळालं आणि गेल्या वर्षी आम्ही हे पर्यावरणपूरक 15,000 कॅन्डल्स आम्ही बनवले, आपल्या कंदील बनवले आणि त्या मॉर्गन स्टॅनली या कंपनीला त्यांच्या स्टाफला गिफ्टिंग दिले. याच्या व्यतिरिक्त ह्या वर्षी आम्ही 30,000 ह्याच्या नारळाच्या कवटीपासून मेणबत्ती केरळावरून आम्ही ती इम्पोर्ट करून घेतली आणि त्याच्यातून 30,000 मेणबत्त्या बनवल्या आणि त्या कॉर्पोरेट गिफ्टून म्हणून मॉर्गन स्टॅनली या कंपनीला दिल्या. ह्याच्यातून मिळणारा जो नफा आहे तो आम्ही समप्रमाणात ह्या विद्यार्थ्यांना वाटतो. एकही पैसा आम्ही करत नाही, आम्ही शासनाचं अनुदान आम्ही बिलकुल घेत नाही. जो आनंद, जो नफा मिळतो तो नफा त्यांना समप्रमाणात वाटला जातो. अशा पद्धतीने आमच्या या संस्थेचं काम चाललेलं आहे. असंच उत्तरोत्तर आम्हाला आपल्याकडून मार्गदर्शन किंवा पाठबळ मिळालं तर खूपच चांगलं राहील. माझी एक रिक्वेस्ट होती आपल्याला, आम्ही आता आमचं जे सेंटर आमची 1980 साली जे स्थापन केलं होतं आमच्या कल्पनादेन जोशींनी, तर त्याचं एका बिल्डरने आम्हाला फसवलं आणि तिथे जे कार्यशाळा होती त्यांनी मोडकळीस आणली आणि आम्ही आता ते सगळ्या अक्षरशः रस्त्यावर आलेलो आहोत. एक भाड्याच्या खोळीमध्ये आम्ही ते चालवतो आहे. भाड्याच्या खोळीतून चालवतो, ती सुद्धा आता रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे आमची परिस्थिती आज खूप वाईट आहे. शासनाकडे, राज्यपालांच्याकडे खूप आम्ही चक्रा मारल्या, केल्या काही, पण आता ती संस्था कसे करून राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुम्ही ती उभारा तुमच्या पैशातून. तर आता आम्ही त्याला खरंच आर्थिक पाठबळीची गरज आहे आणि ती संस्था आम्ही आता ती उभारतोय. तर माझं एक तुम्हाला आव्हान राहील, आपल्याला कुणाला शक्य झाल्यास या संस्थेला तुम्ही थोडंसं सहकार्य केलं तर ज्या दिव्यांगासाठी एक चांगला निवारा आपल्यासाठी ते उभा राहील. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 1 मिनिट आमच्या अध्यक्ष बोलायचे. सर्वांना माझा नमस्कार. इथं स्टेजवर आल्यावर RCFचं चिन्ह दिसलं. मी RCFचा एम्प्लॉई, हाय रँकिंग ऑफिसर 1990मध्ये रिटायर झालो, 33 वर्षापूर्वी. आणि त्या कंपनीतसुद्धा असताना आता जसं या संस्थेचा मी फाउंडर सेक्रेटरी आहे. 1980मध्ये आम्ही संस्था ही, तसं मी त्या कंपनीमध्ये असताना RCFचे लोक असतील, एक
एक मोस्ट एफिशियंट टॉप मॅनेजर म्हणून मला हे मिळालेलं आहे. तसंच माझ्या नावावर सेव्हरल रेकॉर्ड मी ब्रेक केलेले आहेत आणि एक जागतिक रेकॉर्ड स्थापन केला कंपनीत असताना. ही माझी हिस्ट्री आहे. आता काय होतं की आता नवे पुष्कळ संस्था आहेत, त्यावेळेस ही मुलांकडून काम करून घेणं अशी एकही संस्था नव्हती. एज्युकेशनल संस्था ह्या 1980मध्ये होत्या. तर मिसेस कल्पना जोशी, आणि त्यावेळेस मी आरशिपच्या चेंबूरच्या कॉलनीतच राहत होतो. माझी मुलगी अपंग. तर आम्ही आणि 1-2-3 लोक असे म्हणजे अपंगाचे, की ही मुलं एज्युकेशन सोडून ही मुलं काहीतरी करू शकतात म्हणून आम्ही त्यावेळेस अशा ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल नव्हत्या, थम्सअपच्या, त्याला कॉर्क लावून आणि मेटलचं होतं, ते काम आम्ही सुरू केलं. तसंच चेंबूरला 3 गाळे घेऊन तिथे आता आमचे मुलं फाईल करू शकतात. ह्या ऑफिस फाईल्स, बॉक्स फाईल्स हे आम्ही आणि आरसीएफ कंपनी आणि पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, सिमेन्स याचे आमच्या संस्थेलाच किती 5,000 फाईल अशी आरसीएफला लागतात. आम्ही गेलो, मॅनेजमेंट असतात, तुम्हाला दुसऱ्याकडून घ्या, आमच्याकडून घ्या. आम्ही मुलांना तयार केलं, प्रिंटिंग मशीन घेतली, पंचिंग मशीन घेतली आणि ऑफिस फाईल्स ह्या मोठमोठ्या कंपन्यांना पुरवणं सुरू केलं. अशा प्रकारेच ट्यूबलाईटमध्ये पहा आता ह्या निघालेल्या आहेत हवा भरणं. अशा प्रकारचे उद्योग मुलाला देऊन आमची ही कीर्ती ही प्रेसिडेंटजवळ कशी पोहोचली आम्हाला माहीत नाही आहे. 2002मध्ये आम्हाला प्रेसिडेंट अवॉर्ड APJ कलामच्या हस्ते मिळाला. आम्हाला आश्चर्य वाटलं की बेस्ट एम्प्लॉयर म्हणून, एज्युकेशन बेस्ट एम्प्लॉयर म्हणून आम्ही आमच्या मिसेस कल्पना जोशी ह्यांनी दिल्लीला जाऊन एका मुलानं तो अवॉर्ड घेतला. अशा प्रकारचे आमच्या याच्यावर पुष्कळ अवॉर्ड आहे, ते इथं सांगता दर नाही आहे. तसे आम्ही करतो आहो. आमची एक टीम आहे, सांगितलेलं आहे, मुलांकरता आम्ही कामं करतो आहो. आणि माझा अनुभव असा आहे, अपंग मुलं जेव्हा अपंग मुलांच्या आम्ही नेहमी करतो, त्यांना पाहून जो आनंद होतो, जे आम्हाला आनंद होतो, या वयामध्ये आमचं आयुष्य एक दिवसांनी वाढतं. हे तुम्हाला पहा, हेल्थ करता तुमचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे, हा मोठा फॅक्टर आहे. आणि ह्या वयातही आम्हाला तो सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि मी माझ्यावरून सांगतो, गेल्यावर ह्या मुलांना काम करताना माझा आनंद होतो. आणि हे आयुष्य आता चाललं किती आहे, किती चाललं सांगता येत नाही आहे. कार्य सुरू आहे. तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत की ह्या मुलांची आमच्याकडून सेवा व्हावी, असे तुम्हाला विनंती. धन्यवाद. 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 मी सगळ्यांना विनंती करते की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. लीना राजे आणि प्रसाद कांबळी यांना मी विनंती करते की आपण कृपया व्यासपीठावरच थांबावं. खरोखरच स्वयंसिद्धा नावाप्रमाणेच त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्या नावाला साजेसच असं त्यांचं काम आहे. गगनाला पंख नवे पुरस्कार सोहळ्याला सहाय्य लाभलेलं आहे नायकॅमचं. विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या मदतीनं आपलं रोजचं आयुष्य सुकर करणाऱ्या अनेक उत्पादनांची निर्मिती करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे नायकॅम. 2014 साली सुरू झालेल्या या कंपनीची आज 125हून अधिक उत्पादनं आहेत, जी जगभरातल्या अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. नायकॅमला आत्मनिर्भर भारत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून त्यांच्या नावावर 4 पेटंटसुद्धा आहेत. खूप खूप अभिनंदन मॅडम. व्यवसायात प्रगतीपथावर असतानाच ते आपलं सामाजिक दायित्व सुद्धा जपतात. म्हणूनच गगनाला पंख नवे पुरस्कार सोहळ्यासाठी लाभलेलं त्यांचं सहकार्य खूपच मोलाचं आहे. नायकॅम सोल्युशन्सच्या लीना राजे मॅडम यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. थँक्यू. नमस्कार. आत्तापर्यंत इथे जे काही मनोगत व्यक्त झाली आणि जे काही विचार व्यक्त झाले
ह्याच्यातले बरेचसे सगळे विचार माझ्या मनात येऊन गेले होते आणि ते मला व्यक्त करायचे होते. या सगळ्या आजच्या ज्या संस्था आणि ज्या व्यक्ती ज्यांना आपण इथे आज सन्मानित केलं, त्या सगळ्यांचं कार्य इतकं मोठं आहे की गगनाला खरोखरीच नवे पंख तापतायत आणि लाभले पाहिजेत ह्याच्याही पुढे जाऊन, तरच अशा संस्था असं खूप चांगलं कार्य करत राहतील. मला असं जाणवलं हे सगळ्यांचे मनोगत ऐकताना की इथे येणाऱ्या प्रत्येक संस्थेचे जे कोणी संस्थापक आहेत, ज्यांनी हे संस्था चालू केलेल्या आहेत, जे अविरतपणे झपाटल्यासारखी कामं करत आहेत ह्या संस्थांची, त्यांच्या सगळ्यांच्यामुळे यातल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळतो आहे. आज दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याची समाजाची जी दृष्टी आहे ती खूप बदललेली आहे, परंतु तरी कुठेतरी अजूनही त्यांना ह्याही पलीकडे जाऊन सन्मान हा प्रत्येकाचा हक्क आहे, सन्मान मिळणं प्रत्येकाचा हक्क आहे. आणि तो सन्मान मिळण्यासाठी या सगळ्या संस्थांचं जे कार्य चाललं आहे ते खरोखरी खूप प्रशंसनीय आहे. माझ्या स्वतःच्या घरामध्ये दिव्यांग व्यक्ती होती आणि तिचं स्वतःचं आयुष्य मी खूप जवळनं गेली 40 वर्ष बघत होते. तिची धडपड, तिची जगण्याची जिद्द आणि तिने केलेल्या वेगवेगळ्या अभिव्यक्तीतनं तिचं प्रगट होणारी तिची जी काही एक आपण म्हणू पर्सनॅलिटी होती, ते सगळं तिची धडपड, जगण्याबद्दलची ओढ आणि चिकाटी जी बघितली मी, त्याच्यावरनं मला कल्पना येऊ शकते की ह्या संस्था चालवणाऱ्या सर्व मंडळींना किती समाधान लाभत असेल. परंतु जसं मगाशी आता वर्षाताई म्हणाल्या तसं की हे अतिशय खडतर काम आहे आणि ह्या कामासाठी इथे जे काही संस्था आता आपण त्यांना सन्मानित करतोय ह्या फार थोडे आहेत आणि अशा प्रकारचं कार्य खूप जास्ती प्रमाणात आपल्याकडे चालू आहे. आणि उत्तराचं खरंच खूप खूप अभिनंदन की ती अशा संस्थांमधनं ती शोधून काढते, त्यांना प्रशंसा त्यांना मिळवून देते. या व्यासपीठावरून त्यांना महाराष्ट्र टाइम्सकडून त्यांना त्यांच्या नावानिशी चांगल्या समाज माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये आता जसं ह्यांनी प्रेसिडेंटने आपल्याला सांगितलं की आम्हाला खूप मदतीची अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स त्यांनी आपल्याला सांगितले, अशा सगळ्या प्रकारच्या समस्यांना वाचा देण्याचं एक मोठं कार्य अशा कार्यक्रमांच्याद्वारे होतं आहे. त्यामुळे लोकांना माहीत होतं की अशा मदतीची गरज आहे. आज आमच्यासारखे खूप लोक असे आहेत की जे मदत करू शकतात, पण मदत नक्की कुठे करायचे, कशा प्रकारे करायचे आणि ती करण्यासाठी काय केलं पाहिजे, हा जो एक हे कुठेतरी ह्याच्यामध्ये कुठेतरी एक लॅक्यून आहे की पैसे आहेत, मदत करायची इच्छा पण आहे, पण नक्की कसं करायचं. तर हा जो एक उत्तराने हा जो मार्ग निवडला आहे तो ह्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की तिच्यातर्फे आम्हाला कळते की कोणाला खरंच कुठे गरज आहे. आणि अशाच प्रकारचं मला असं वाटतं आता सर इथे आहेत आणि महाराष्ट्र टाइम्सच्या तर्फे त्यांनी तिच्यात आम्ही जो कार्यक्रम केला होता पालकत्वाचा, म्हणजे माझ्या नणंदेच्या आयुष्याचा सगळा विचार करताना तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी जे काही मेहनत घेतली, त्यांनी जे काही पालकत्व जोपासलं आणि त्यांनी जी काही संस्कृती आमच्या घरात 40 वर्ष मी जी बघत आले त्याच्यातनं मला जाणवतं की पालकत्व हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला वाचा फोडण्याचं काम उत्तरांनी त्या पूर्ण संबंध सिरीजमधनं केलेलं आहे. आणि आपल्यासारख्या माध्यमांमधनं ह्याला जर का काही हा विचार पुढे आपल्याला नेता आला तर मला वाटतं सन्मान मिळून ह्या सगळ्या अशा ज्या व्यक्ती आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, यांना खूप चांगलं काहीतरी आयुष्य मिळेल. आणि तर छोट्या छोट्या गोष्टी हे लोक इतक्या करतायत, पण त्यांना एवढ्या अखंड अडचणी येत राहतात की जागा नाही आहे, काम करायची इच्छा आहे पण मुलांना खायला पण मिळत नाही. अशा पण परिस्थितीत खूप आश्रम आहेत, खूप अशा संस्था आहेत. तर यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा काहीतरी प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीने मला वाटतं आजचा हा उपक्रम आपला खूपच स्तुत्य आहे. आणि अशाच प्रकारे उत्तरा, जसं मृणाल म्हणाली मगाशी तसं की आम्ही तुझ्याबरोबर सतत आहोत, पुढेही राहू आणि अशा प्रकारचं कार्य आपण यापुढे करत राहूया. धन्यवाद. धन्यवाद ताई. गगनाला पंख नवे पुरस्काराच्या निवड समितीला लाभलेलं आणखी एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे नाट्य निर्माते प्रसाद कांबळी. भद्रकाली प्रोडक्शनचे सर्वेसर्वा प्रसाद कांबळी यांनी आत्तापर्यंत 55 नाटकांची निर्मिती केलेली आहे. गेल्या 36 वर्षात भद्रकालीचे 15,000 प्रयोग झालेले आहेत. हे सांगताना अतिशय आनंद वाटतोय. एकाहून एक उत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहे, ज्यांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळालं, अभिमान मिळाला आणि सध्या
खूप चर्चेत असलेलं नाटक संगीत देवबाभळी, आम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि त्या नाटकाने आम्हाला खूप आनंद दिलेला आहे. मी आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. वेळ झाला आहे, म्हणजे 9 वाजलेत. पण मी इथे उत्तरादाईंचे खूप आभार मानतो की गेली 6 वर्ष, मला वाटतं 2018पासून मी या समितीत आहे. वर्षाताई आहेत, विजय गोवेकर सर, स्नेहलता मॅडम, रंगा गोडबोले. पण या समितीमध्ये मला स्थान देऊन मला असं वाटलं की वर्षभरामध्ये आपण ज्या काही पुण्य कमवतो, म्हणजे गेल्या 6 वर्षातलं जे काही पुण्य असेल माझं, ते जरा थोडं थोडं वाढलं या निवड समितीत येऊन. कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम आलो तेव्हा आम्ही ज्या संस्था बघितल्या किंवा आम्ही जे निवड करण्याची आमची जी काही लोक, म्हणजे आम्ही ती यादी बघितली जी आम्ही करायचं, त्याच्यातून मला तेच वाटत गेलं की मॅक्झिमम संस्था किंवा मॅक्झिमम जे काही हे होते त्याच्यात खूप साऱ्या दिव्यांगांची जी पालक लोक आहेत, म्हणजे मगाशी पण त्याचा उल्लेख झाला की खरंच त्यांना सलाम आहे आमचा, म्हणजे माझा तरी सलाम आहे आणि आमच्या सगळ्यांचाच असेल की त्यांचं जे आपल्या पाल्याबद्दलचं जे म्हणजे त्यांचं जे रिलेशन आहे, मला वाटतं की या 6 वर्षामध्ये वेगवेगळ्या निवड करताना त्याचं खूप आम्हाला मूल्यमापन करावं लागलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला बघावं लागलं की काय म्हणजे कसं ते करतात. आणि मला खरंच मी उत्तरदायी, म्हणजे तुम्ही जेवढी वर्ष हे करत राहाल तेवढे वर्ष आम्ही तुम्हाला, म्हणजे आमचा तर खूप खारीचा वाट आहे निवड समिती, म्हणजे तुम्ही आम्हाला उलट मला वाटतं एक काय म्हणतो एक म्हणजे आमचा सन्मान आहे. खरं तर यांचा सन्मान करताना आमचं कुठेतरी त्याला एक हे लागतं. आणि मला वाटतं की पुढच्या वर्षी 10वं वर्ष आहे. सो त्या वर्षी म्हणजे म्हणजे तुमची काय परमिशन घेऊन मला असं वाटतं की आपण 7 पुरस्कार देतो, तर एक 8वा पुरस्कार जो आपण, मला वाटतं गेले 2-3 वर्ष आपली चर्चा चालू आहे, तर तो पालकत्वाचा पुरस्कार आपण तो नक्की द्यावा आणि तो आम्ही म्हणजे तो त्या देतील अशी मी करतो. आणि त्याच्यासाठी जे काही असेल ते म्हणजे ते माझ्याकडून, म्हणजे भद्रकाली प्रोडक्शनकडून किंवा भद्रकाली परिवारातर्फे तो पुरस्कार नक्की दिला जाईल एवढं मी करतो. आणि जास्त काही बोलत नाही. मी समीर सरांना पण तेच सांगत होतो की महाराष्ट्र टाइम्ससारखं एक मीडिया पार्टनर असताना याच्यातून हे जे काही म्हणजे जे यांच्या प्रश्नाला वाचा ते फोडत राहतातच, पण अजून हे आलं पाहिजे की दिव्यांग लोकांना सरकारी अनुदान असेल किंवा ते स्वतःहून ते आत्मनिर्भर होतात, तर मला वाटतं की कुठेतरी याच्यामध्ये पण त्यांचा पण एक सहभाग असावा असं मला वाटतं. आणि उत्तरादायी तुम्ही असंच करत जा. मिती एंटरटेनमेंटतर्फे तुम्ही बरेच आमच्या क्षेत्रामधले कार्यक्रम, तुम्ही जे काही सो कॉल्ड इव्हेंट म्हणजे तुम्हाला जे वाटतं की त्या इव्हेंटपेक्षा मला वाटतं असे 100 इव्हेंटमध्ये हा एक कार्यक्रम आहे की जो आम्हाला सगळ्यांना खूप मनाला समाधान देऊन जातं. आणि थँक्यू सो मच की पुन्हा दरवर्षी जसं वर्षाताई म्हणाल्या की आपली ती प्रोसिजर असते, ती प्रोसेस चालू असते, तर पुढच्या वर्षी पण त्या प्रोसेससाठी आम्ही सगळेच आतुर आहोत. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ऐरोली येथील फ्रेंड्स फाउंडेशन या संस्थेला लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे अनुपम नेवगे यांना मी आमंत्रित करते आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मिती एंटरटेनमेंटच्या संस्थापिका उत्तरा मोने, नायकांचे राजन राजे आणि प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन दुधाट यांना मी माफ करा, प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संजय दुधाट यांना मी मंचावर आमंत्रित करते. फ्रेंड्स फाउंडेशनबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते. फ्रेंड्स फाउंडेशनची स्थापना 30 डिसेंबर 2021 रोजी श्री अनुपम डी नेवगी यांनी केली. ते स्वतः पॅराप्लेजिक आहेत. 30 वर्ष सामान्य जीवन जगल्यानंतर एका जीवघेण्या अपघातामुळे ते पॅराप्लेजिक झाले. ते स्वतः व्हीलचेअरवर जीवन जगत होते. ज्यांना घरात किंवा समाजात ओझं मानलं जातं अशा प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एकत्र आणण्याचा त्यांचा मानस आहे. फ्रेंड्स फाउंडेशनचं उद्दिष्टच हे आहे की पॅराप्लेजिक आणि इतर विशेष दिव्यांग लोकांसाठी संपूर्ण आरोग्य सेवा, पुनर्वसन, अन्न, निवारा आणि रोजगार सुविधा प्रदान करणं आणि त्यासोबतच एक सर्वसमावेशक वातावरण तयार करणं जे या सगळ्यांना स्वावलंबी, प्रोत्साहित आणि प्रेरित करेल. फ्रेंड्स फाउंडेशन सर्व लाभार्थींना शाकाहारी जेवण पुरवतं.
त्यासोबतच खाद्यपदार्थ, कपडे, औषधं, व्हीलचेअर, वॉकर, टिल्ट टेबल, ट्रायसिकेड, राहण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर मूलभूत गोष्टी या सगळ्याची व्यवस्था केली जाते. क्रीडा स्पर्धा आयोजित करून लाभार्थ्यांना त्यात समाविष्ट सुद्धा केलं जातं. तर अशा या फ्रेंड्स फाउंडेशन संस्थेला लक्षवेधी संस्था म्हणून गगनाला पंख नवे 2023च्या पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती मी उत्तराताई मोने, राजेंद्र राजे आणि प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संजय दुधाट यांना करते. रुपये 35,000 मानपत्र आणि भेटवस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने अनुपम नेवगे यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अनुपम नेवगी. जसं सांगितलं ताईने, अजून थोडं मी डिटेलमध्ये सांगण्यात इच्छुक आहे. माझं 30 वर्ष सुंदर लाईफ होतं. मी पहिल्यापासूनच फार ॲक्टिव्ह आणि म्हणजे सकाळी 8 वाजता घरातून निघायचो आणि रात्री 12 वाजता यायचो. गाडी, बाईक वगैरे फार ॲक्टिव्ह जीवन माझं 30 वर्ष होतं. आणि करिअरमध्ये पण, एज्युकेशनमध्ये पण मी फार रँक वगैरे मिळवले. MBA केलं वेलिंकर्समधूनच आणि 2 वर्ष UAEमध्येही जॉब केला होता, जबल अली दुबईमध्ये. आणि आयुष्य खूप सुंदर चालत होतं. मग परत इंडियामध्ये आलो आणि इथे परत काही ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो. आणि शोधत असताना एक MNCमध्ये मला सिलेक्शन झालं. ते म्हणाले तुम्ही जॉईन व्हा, पण एक फायनल एक HR फॉर्मॅलिटीसाठी तुम्हाला बँगलोर जावं लागेल. तर मी म्हणालो ठीक आहे. खूपच प्रसन्न वातावरण होतं घरी, फॅमिली वगैरे खूप खुश होते. आणि मला लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि माझी मिसेस प्रेग्नंट होती 7 महिने. तर असंच आनंदात म्हणजे सायनला एका बसमध्ये मी तिकीट घेतलं, कारण त्यावेळी सगळे फुल होते, काय मिळेना मला. तर ती बस मी सायनवरून बसलो साधारण 9 वाजता आणि त्यांनी खूप सुंदर चालवली आणि एक शंकेश्वरच्या आजूबाजूला त्यात बसचा अपघात झाला. आणि ज्यावेळी मला जेवढं आठवतं आहे की आजूबाजूचे गाववाले आले की बापरे बापरे काय झालं बघा, काय झालं बघा. तर मला कळेना मी स्वप्नात आहे का काय आहे. म्हणजे रात्रभर तर मी चांगलं झोपलो त्या बसमध्ये. आणि मग एक असा गावकरी आला, मला म्हणाला सर तुमचं खूप मोठा अपघात झाला आहे आणि तुम्हाला खूप लागलं आहे सर. तर मी म्हणालो काय लागून काय फ्रॅक्चर असेल म्हणून. तर मी असं उठायला गेलो, तर उठायलाच होईना आणि खालचा भाग मला बिलकुल मला जाणवेना. तर कसं 2 गावकरी मला उचललं आणि डिवायडरमध्ये मान ठेवली. आणि मी जेव्हा बघतोय समोर तर माझी बसची हालत बघून मी समजून गेलो की हे खूपच अपघात. तर इंडियामध्ये जवळजवळ 4 लाख ॲक्सिडेंट होतात, रोड ॲक्सिडेंट इंडियामध्ये होतात. आणि मला म्हणजे हे मीडियाच आहे इथे, तर आपल्यामध्ये ओव्हर स्पीडिंग आणि रिस्की ड्रायव्हिंगमुळे फार जीव जातात. तर त्याच्यानंतर 2011 नंतर मी रोड सेफ्टीवर काम करतो. आणि माझ्यासारखे दुसरे ॲक्सिडेंट विक्टीम आहेत ज्यांना पॅराप्लिजिया होतो. म्हणजे मी तर पॅसेंजर होतो, माझी काही चुकी नसतानाही माझं लाईफ चेंज झालं. आणि मग मी असे गावात महाराष्ट्रामध्ये असे पॅराप्लिजियांना माझ्याकडे बोलवतो, त्यांना रिहॅब करून, मेडिसिन करून, फूड शेल्टर करून ॲज अ काइंड ऑफ अडॉप्शन करतो. कारण मी हे जीवन जगत आहे, मला देवाने खूप चांगलं आयुष्य पण दिलं, हेही चांगलं आहे. आणि बाकी संस्था, माझी महागुरू मिसेस सुलभा वर्दे जे पॅराप्लिजिक फाउंडेशनचे फाउंडर आहेत सायनमध्ये, त्या माझ्या गायडन्स मेंटॉर आहेत. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की अनुपम जरी तू 50% बॉडी तुझी पॅरलाइज असली तरी तू अशा लोकांबरोबर काम कर ज्यांनी तुला मोटिवेटेड होईल, कॉन्फिडन्स येईल. आणि आता ऐरोली इथे संजीवन दीप इथे संस्थामध्ये आणि फ्रेंड्स फाउंडेशन मिळून आम्ही 15 पॅराप्लेजिक बॉर्न डिसेबिलिटीजला ऑपॉर्च्युनिटी देतो, एम्प्लॉयमेंट देतो. आणि रत्नागिरी फाउंडेशन बरोबर आम्ही तिथे 12 पॅराप्लेजिकला एम्प्लॉयमेंट देऊन त्यांची काळजी घेतो. तर असं
एक छोटीशी स्टोरी माझी माझी लाईफ जर्नी तुमच्यावर शेअर करतो. आणि बाकी एन जी ओला माझं असं म्हणणं आहे की आपण एन जी ओ जर कॉलॅबरेशन केलं आणि कॉर्पोरेट तर येतातच मदतीला, पण बऱ्याच टायमिंगला आपलं कम्युनिकेशन नसतं. तर माझं एक सजेशन आहे की एन जी ओ एकत्र आले पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये समजा माझ्या ब्लाइंडचं माझा काही एक्सपिरियन्स नाही आहे, पण आय कॅन गिव्ह यू सम इनपुट्स आणि यू कॅन हेल्प मी इन सम अदर एरियाज, असं काहीतरी करता येईल. तर इट कॅन वी कॅन सिंग टुगेदर. तर दिस जस्ट अ सजेशन. ओके, प्लीज कॉन्टॅक्ट मी. माझा नंबर वगैरे ताई देतीलच. ठीक आहे, थँक्यू सो मच. या, धन्यवाद. वा, मला वाटतं 10व्या वर्षी करण्यासाठी आणखी एक उपक्रम मला इथे सापडल्यासारखा वाटतोय. त्यामुळे पाहूया पुढच्या वर्षी काय आणखीन. आणि रस्त्यावर तो अपघात घडल्यानंतर सुद्धा आपल्या जिद्दीचा रस्ता कुठेच न सोडता तुम्ही इतरांसाठी नुसता रस्ता नाही तर प्रेरणेचा महामार्ग तयार करताय, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचा प्रवास तुम्ही सुकर करताय. आणि म्हणून तुमच्यासारख्या सगळ्याच व्यक्तींसाठी एक म्हणावंसं वाटतं की मंजिले मिल ही जाएगी, भटकते हुए ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. त्यामुळे मनपूर्वक आमच्या सगळ्यांचा मानाचा मुजरा आहे तुम्हाला. थँक्यू सो मच. यानंतर मी प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संजयजी दुधाट यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदी मिती एंटरटेनमेंट उत्तरा मोनिताईंचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. गेले काही वर्ष आम्ही एकत्र काम पण करतोय. कॅन्सर अवेअरनेसमध्ये सुद्धा आम्ही एकत्र काम केले बऱ्याच वेळा आणि करतोय पण. आणि अथर्व ये वरती बा स्टेजवर ये. अथर्व इज माय सन, इज अ स्पेशल चाइल्ड. ये. अच्छा, ओके. मला वाटतं पहिला आपला एपिसोड होता, पहिला एपिसोड होता. ज्या पालकत्वाच्या कार्यक्रमाविषयी मी मगाशी, डिजिटल कार्यक्रमाविषयी आम्ही मगाशी बोललो, तर राजनदादांनीच ती मालिका आम्हाला त्याच्यासाठी बळ दिलं होतं. आणि त्याचा पहिला एपिसोड हा डॉक्टर संजय दुधाट आणि अथर्व यांचाच होता. सगळ्यांना हॅलो करा. थांब. हॅलो. हॅलो. लव यू. आय लव्ह यू. मला एकच सांगायचं आहे, आपल्याला एक लक्षात ठेवा, नेहमी कुठलीही परिस्थिती आपल्याकडे ऑड असली तरी त्याला न घाबरता आपण आपल्याला तोंड द्यायचं असतं. मग ते कॅन्सर असू द्या, स्पेशल चाइल्ड असू द्या आणि नाहीतर कुठले असू द्या. आता असे जे समारंभ होतात किंवा पुरस्कार आज दिले गेलेले आहेत सगळ्यांना, त्याच्यातनं काय मिळतं आपल्याला, तर एक चांगलं उत्तेजन मिळतं. त्या मुलांना काहीतरी किंवा त्या व्यक्तींना काहीतरी करायची एक उभर मिळते, म्हणून आपण हे सगळे पुरस्कार करत असतो. पण मला अजून एक नेहमी सांगायचं, आता इतक्या वर्ष या मुलांसाठी पण मी काम करतोय, पण तुम्ही पुरस्कार द्या, सगळं करा, पण भारतातल्या प्रत्येक नागरिकाची स्पेशल चिल्ड्रनकडे किंवा डिफरंटली एबल चिल्ड्रनकडे बघण्याची पद्धत बदलली गेली पाहिजे. तरच आपण पुढं खऱ्या अर्थाने जाऊ शकतो. नाहीतर आपण काही गोष्टीसाठी फक्त सीमित राहतो. तर ते ब्रॉड विजन करून जेव्हा करू, आज आपल्याकडे 3 ते 3.5 कोटी दिव्यांग आहेत, तर त्या लोकांचं आपल्याला पुनर्वसन करताना आपल्याला सगळ्यांनी एकजुटीने येऊन काम केलं पाहिजे. कारण ही सगळी लोक अत्यंत निरागस आणि इनोसंट असतात, तर त्यांना आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळं आपल्याला दयापेक्षा त्यांना हृदयातून आलेली सहानुभूती हे आलेलं खूप महत्त्वाचं आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, माझ्या वाईफने अनुभवलेलं आहे. सुरुवातीला काय असतं आणि काय होतं हे एक त्या आपण जे म्हणतो की तुम्ही जे म्हणताय की पालकत्वाचा पुरस्कार तो तर तुम्ही द्यावा. कारण इतके पालक त्याच्यामध्ये अति ते कष्टाने वरती येत असतात. साधी गोष्ट काय, डॉक्टर पती पत्नी असताना सुद्धा आम्हाला त्रास झाला, तर सामान्य माणसाचं काय होत असेल कल्पना करा. डॉक्टरांचा एक मुलगा म्हणून लोक त्याला छान वागवतात, मग सामान्य माणसाचा मुलगा असेल तर काय होईल. अतिशय प्रामाणिक प्रश्न किंवा प्रामाणिक प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर उपस्थित करतोय. तर असं नसावं.
तर सगळ्याच व्यक्ती ज्या अशा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक आदर आणि सहानुभूती असावी. आणि अथर्वनी, मी नेहमी सांगतो, अथर्वनी आम्हाला काय दिलं बाबा? अत्यंत 3 गोष्टी. प्रचंड संयम, हाईट ऑफ पेशन्स. नंबर 2, जीवनाकडे बघण्याचा सर्वात वेगळा दृष्टिकोन. आणि नंबर 3, निरपेक्षता. कितीही कष्ट करा, त्यातनं जरी तुम्हाला यश नाही मिळालं तरी तुम्हाला पुढे जायचंय. या 3 गोष्टी अथर्वने आम्हाला आयुष्यात दिल्या. आपण म्हणतो ना, ज्योतिषामध्ये म्हणतात की शनी तुम्हाला काहीतरी शिकून जातो, तसं अथर्वसारखी मुलं आपल्याला छान काही शिकून जातात, त्यातनं चांगला भाग घ्यावा. आणि असं आहे का, अहो नॉर्मल मुलं सुद्धा आपल्याला त्रास देऊन जातात, मग ही मुलं तर परमेश्वराची दूत आहेत, आपण का त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातनं बघू नये? एकही दिवस आम्ही कधी रिपेंड नाही केला. पण मी तुम्हाला खरं सांगू, हा आमचा मुलगापेक्षा आमचा मित्र म्हणून खूप जास्त राहतो. तर या सगळ्या मुलांना किंवा सगळ्या व्यक्तींना, मग ते अपंग असू द्या, कुणीही असू द्या, त्यांना अत्यंत आदराने वागवायला शिकवत, त्यांच्याकडची बघण्याची दृष्टी तुम्ही चेंज करावी असं मला वाटतं. मला एक कविता मी मागच्या वेळेला केली होती, मी यावेळेला परत तुम्हाला ऐकून दाखवीन. ज्यांनी नसतील, ही आम्ही कविता केली आहे एका प्रोग्रामसाठी केली होती. तर कविता तुम्हाला वाचून दाखवतो. या मुलांची मानसिकता कशी असावी आणि त्या मानसिकतेमध्ये आपल्याला काय मिळतं, ही पूर्ण कवितेची संकल्पना माझी आहे. पण त्याला काव्यरस दिलाय आमच्या अतिशय क्लोज असे मित्र, रिटायर्ड पोलीस निरीक्षक दीपक कांबळी. उत्तरात ओळखतात त्यांना. छोटीशी कविता तुम्हाला वाचून दाखवतो, मला ती खूप मनापासून आवडली. कवितेचं नाव आहे अपूर्णांक. बघा, अपूर्णांक. एक अपूर्णांक तो आहे साशंक जो, हा अधुरा असा राहिला अंक जो. वेगळी वाटही वेगळा जन्म हा, काय माझा इथे उद्धवा रे गुन्हा. पाहतो दर्पणी आपले अंगांग तो, एक अपूर्णांक तो. जग असे पाहते की जणू मी खुळा, जग असे पाहते जणू मी खुळा. वाहती अश्रू हे मग असे घळघळा. टोचती आप्तही पण मीच तो राजहंस तो, एक अपूर्णांक तो. चालतो मी पुढे मंद ही गती तरी, चालतो पुढे मंद ही गती तरी. चालते माझीही मंद ही मती जरी. पण गाठणे आहे पुढे मीच उच्चांक तो, एक अपूर्णांक तो. धन्य या जगी खरे तेच माता पिता, धन्य या जगी खरे तेच माता पिता. वाढवती आनंदे जरी मी अपूर्ण सर्वथा. येईल यश त्यांना विश्वास हा अथांग तो, एक अपूर्णांक तो. या जनांनो आता मदत करण्यापुढे, या जनांनो आता मदत करण्यापुढे, एक पिढी अशी घडवण्यापुढे. पूर्ण करूया इथे एक अपूर्णांक हा, पूर्ण करू इथे एक अपूर्णांक हा, एक पूर्णांक हा, एक पूर्णांक हा. हे अतिशय सुंदर एक्सप्लेनेशन आमच्या त्या जॉईंट डिस्कशनमध्ये आलं. आणि ही कविता मी नेहमी लोकांना वाचून दाखवते की या मुलांची मनस्थिती काय असते. आणि त्यांना आपण नेहमी सांगतो ना, इंटेलिजंट क्वेश्चन प्रयत्न करा, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. पण भावनिक भागफल, ज्याला आपण इक्यू म्हणतो, इमोशनल क्वेश्चन, त्याच्यावर जास्त काम करा. त्यांनी ही मुलं आणखी जास्त चांगले प्रकारे काम करू शकतात. परत तुमचे सर्वांचे आभार इथे बोलवल्याबद्दल सुद्धा, आणि तुमच्याशी आम्हाला 1-2 शब्द बोलवले. आणि सगळे पुरस्कार्थी संस्था यांचं मी अभिनंदन करतो. अतिशय सुंदर काम करतात. कुठली संस्था चालवणं अतिशय कठीण आहे, कारण आर्थिक पाठबळ आपल्याकडं इतकं प्रचंड प्रॉब्लेम येतो त्याचा, आम्हालाही कल्पना आहे त्याची. पण आपण फुलाची पाकळी सगळ्यांनीच या संस्थेला किंवा या सगळ्या व्यक्तींना मदत करावी, ही सुद्धा माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि खरोखरच पालक म्हणून, डॉक्टर म्हणून, डॉक्टर आपला प्रवास सोपा नाही याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि तो आम्हाला दिसतंय, म्हणजे ते समोर तो सगळा प्रवास, तो तुम्ही प्रवास कसा केला हे मी नेहमी लोकांना सांगतो. लोक जे म्हणतात ना, आम्हालाच संकट, आम्हालाच प्रॉब्लेम, असं नसावं कधी. माझ्या घरात 3 पेशंट, म्हणजे 3 लोक, बाबा 9 वर्ष बेडवर, आई 9 वर्ष बेडवर आत्ता, आणि अथर्व 22 वर्ष, हे असून सुद्धा ऑन्कॉलॉजी सारखा अत्यंत गहन विषय आणि अत्यंत बिझी शेड्यूल हसत खेळत मी केलं. हे महत्वाचं आहे. आणि हे उदाहरण मी नेहमी कॅन्सर प्रबोधनामध्ये पण देतो की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये क्रिप करू नका आयुष्यात.
प्रत्येक गोष्टीला वाटा असतात. खरं. म्हणून जी परिस्थिती बदलू शकत नाही ती ग्रेसफुली स्वीकारण्याची तयारी, आणि जी परिस्थिती बात. बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य, हे लोकांनी जरूर लक्षात घ्यावं. बरोबर आहे. आणि म्हणूनच पालक म्हणून आणि डॉक्टर म्हणून तुम्ही एक खूप कॉमन संस्कार करत आहात. तो कुठला संस्कार माहिती आहे? वेदनांवर होणारे संवेदनांचे संस्कार. वेदनेकडून संवेदनेकडे. आणि मला वाटतं डॉक्टर संजय दुधाट हे नेहमी हसत खेळत, म्हणजे जो मुद्दा त्यांनी मांडला तेच खरं तर मी जोडणार होते, की कधीही त्यांना भेटावं, घरात प्रॉब्लेम्स आहेत पण ते हसतमुख असतात आणि त्यामुळे पुन्हा एक नवीन बळ, नवीन ऊर्जा मिळते. आणि आज या सगळ्यांच्या साक्षीने मी सगळ्यांनाच थोडंसं पुढे येण्याची विनंती करेन, की आज जे आमच्या पाठीशी सतत उभे असतात आणि दिव्यांग या सगळ्या प्रवासामध्ये, दिव्यांगांच्या सुद्धा सगळ्या प्रवासामध्ये जे सातत्याने आमच्या सोबत आहेत, मिती एंटरटेनमेंट सोबत आहेत, त्या राजनदादांचा आज वाढदिवस आहे. अरे वा. सो मी अथर्वला विनंती करते की त्यांनी एक छान भेट राजनदादांना द्यावी आणि हा वाढदिवस आपण साजरा करूया. क्या बात है. आणि क्या ही आणि स्वयंसिद्धा हा जो बाहेर स्टॉल आहे, म्हणजे आपण कोणताही पुष्पगुच्छ मुद्दा मांडलेला नाही, तर स्वयंसिद्धा संस्थेच्या मुलांनी तयार केलेली जी वस्तू आहे तीच आपण भेटवस्तू म्हणून देतोय. त्यामुळे मला वाटतं राजनदादा आज वाढदिवस लक्षात राहील. जर बोलायला लागलं तर पुष्कळ बोलण्यासारखं आहे. पण पहिल्यांदा मी हे सांगतो की आज म्हणजे हिच्यामुळे मी ठाण्याला एक जागृती पालक संस्था म्हणून आहे, त्या संस्थेबरोबर मी जोडला गेलो. आणि जे काही म्हणजे एक आत्ता जे साधं गोष्ट झाली की कुठलाही एखादा समारंभ किंवा तिथल्या जे मुलं आहेत त्यांचे वाढदिवस ते एकत्रपणे ते जेव्हा साजरे करतात तेव्हा त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं, याच्या पलीकडे काही करता येत नाही, पण ते करतो. आणि आज जेव्हा त्यांचा फोन आला सतीश धुरतचा, तर मी त्यांना तेच म्हटलं की आज मला तुमच्याबरोबर नाही आहे याची खंत आहे की दरवेळेस आपण करतो एकत्र साजरा, तुम्ही माझा वाढदिवस मुद्दाम साजरा करता, आज झाला नाही. तर त्याच्या हातनं जेव्हा मला माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं तेव्हा छान वाटलं. वा वा. आता डॉक्टर म्हणले त्याप्रमाणे आज खरंच जर काही जरूर असेल तर जे काही दिव्यांग आपल्याकडे आहेत त्या लोकांना इन्क्लुझिव्ह ट्रीटमेंट मिळणं, त्यांना सहानुभूती देऊन खरंच काही होत नाही. कारण कदाचित ते सहानुभूती मिळाल्यामुळे आपल्याला थोडंसं आपला इगो सॅटिस्फाय होतो की अरे आपण सहानुभूती दिली, पण ज्यांना आपण ती सहानुभूती दाखवतो त्यांचा इगो कदाचित दुखावलेला असतो की मला सहानुभूती का, की माझं काहीही चूक नसताना माझ्यावर आलेली ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी माझ्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या बरोबरीचे जे लोक आहेत की माझे कुटुंबीय, मी पालकांच्या पुढे जाऊन म्हणेन कुटुंबीय, त्यांच्या मदतीने मी ह्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो आणि एक सन्माननीय असं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तर ते करण्यासाठी मला तुम्ही उत्साह द्या, मला तुम्ही रिस्पेक्ट द्या. आणि ते ज्यावेळेस व्हायला लागेल, हा फक्त सामाजिक बदल नाही आहे, तो मला वाटतं कदाचित तो गव्हर्मेंटपासनं सुरू होण्याची ही चळवळ आहे की तिथपासनं ते व्हायला पाहिजे की त्यांना शक्य तितकं जेवढं पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना इन्वॉल्व करून घेतलं जाईल, ट्रान्सपोर्ट्स की ज्यात त्यांना खरोखरीच त्यांना पाहिजेत तिथे त्यांना काहीतरी मदत मिळेल किंवा सपोर्ट मिळेल, त्यांना शाळा मिळतील, त्यांना एम्प्लॉयबल करण्यासाठी संस्था मिळतील. हे जेव्हा व्हायला लागेल आणि समाजाकडून त्यांना
रिस्पेक्ट मिळेल. हे जेव्हा व्हायला लागेल मला वाटतं तेव्हा तिने चालू केलेली जी चळवळ आहे या लोकांना एक रिस्पेक्ट देण्याचे किंवा या लोकांना काहीतरी देण्याची प्रोत्साहन देण्याची, त्याला खरोखरीच काहीतरी मूर्त आणि मोठं स्वरूप यायला लागेल. आणि ते येण्याची खरोखरीच अतिशय जरूर आहे. कारण लीना म्हटली त्याप्रमाणे माझ्या घरामध्ये किंवा डॉक्टर म्हणले त्याप्रमाणे लहानपणापासून माझा आणि माझ्या बहिणीमध्ये फक्त 1.5 वर्षाचं अंतर, त्यामुळे त्यावेळेस झालेली सगळ्यांचीच ओढाताण इन्क्लुडिंग मी. कारण मला त्यावेळेस इमोशनल किंवा फिजिकली आईवडिलांची जरूर, मला सिबलिंग माझ्याबरोबर का नाही आहे खेळायला किंवा का माझ्याबरोबर मस्ती करायला नाही आहे. सो ह्या सगळ्या परिस्थितीमधनं काय होतं आणि घर कसं बदलून जातं हे मी खूप जवळनं बघितलं. आणि त्यावेळेस माझ्या सगळ्या कुटुंबांनी किंवा नीताच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या सगळ्या लोकांनी तिला जे काही प्रोत्साहन दिलं, त्या प्रोत्साहन देण्यामध्ये सुनील गावस्कर, दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे अनेक खूप नावाजलेले किंवा खूप आयुष्यामध्ये स्वतः काहीतरी कमावलेले लोक होते, पण त्यांनी कधी तिच्याकडे कीव म्हणून बघितलं नाही. त्यांनी नेहमी तिच्याकडे इक्वल आहे ती, की सुनील गावस्करने तिला बहीण मानलं आणि ते शेवटपर्यंत मानलं. तिने पाठवलेली राखी घातलेला फोटो आला नाही असं एकही वर्ष झालं की तो नसायचा इथे. 1 वर्ष, 1 महिना, 2 महिन्यांनी कधीतरी यायचा आणि तो स्वतःच्या हस्ताक्षरातलं पत्र असायचं ते, की नीता तुझी राखी मिळाली, मी इथे नव्हतो, आल्यानंतर मला मिळाली आणि हे बघ हा घातलेला फोटो, आणि तो फोटो असायचा. दिलीप प्रभावळकर कधीही ठाण्यामध्ये आले आणि तिला भेटायला आले नाहीत असं झालं नाही. ती गेल्यानंतरही आजही त्यांच्या आईला फोन येतात आणि ते सांगतात की मला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अरे आज नीताची आठवण आली, म्हणून मला त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो की आज मला खात्री होती की नीताचं ग्रीटिंग कार्ड आज मी मिस करतोय तिने पाठवलेलं. सो ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टींनी या सगळ्या लोकांचं आयुष्यात काहीतरी एक एनरिचमेंट येते. त्यामुळे ही जबाबदारी मला असं वाटतं प्रत्येकाची आहे की आज तिने मिती क्रिएशनच्या निमित्ताने जे काम चालू केलेलं आहे की या लोकांना एक सन्मान द्यायचा किंवा या लोकांना एक प्रोत्साहन द्यायचं. आणि त्यामुळे मी तिला नेहमी सांगितलं की जे काही असेल ते माझ्याकडनं किंवा माझ्या कंपनीकडनं किंवा माझ्या कुटुंबियांकडनं जे काही होईल तो मी नक्की करण्याचा प्रयत्न करीन आणि ते कायम चालू राहील. म्हणजे तुला ते विचारण्याची जरूर नाही आहे, तू फक्त फोन करायचा असतोस. आणि ते ऑनेस्टली परत सांगतो की आणि मोठं होण्यासाठी किंवा आणि काय करता येण्यासाठी ते हक्काने सांगत जा. की जसं मी जागृती पालक संघाला सांगितलं किंवा आत्ता मगाशी हे लोक म्हणत होते की त्यांना जागा नाही आहे, आणि ते मी अगदी जागृती पालक संघाच्या बाबतीत अधिक जवळने बघतो की त्यांची सेम परिस्थिती आहे की एका छोट्या खोलीत आहेत ते आणि त्यांना अनफॉर्च्युनेटली गव्हर्मेंटमधनं काहीही मदत मिळत नाही. पॉलिसीज पुष्कळ असतात, स्कीम्स पुष्कळ असतात, पण ज्यावेळेस खरंच करायची वेळ येते ना तेव्हा कोणी काही करत नाही. कारण त्यांची जी जागा असते त्याच्यावर कोणाचं तरी बिल्डरचं किंवा कोणाचा तरी खरोखरच डोळा असतो, कारण ती जागा मोक्याची असते. मग इनडायरेक्टली त्यांना प्रेशराईज करून कसं तिथनं जाता येईल, मग प्रलोभनं दाखवले जातात की नाही इकडे जा ना, आम्हाला तुम्हाला मोठी जागा देऊ. पण हे लोक विसरतात की आज ही जी मुलं आहेत त्यांना घेऊन त्या पालकांनी इतक्या लांब कसं जायचं, की हे जसजसे मोठे होत जातात तसे ते चॅलेंजेस आणि वेगळे असतात. पालकही तोपर्यंत मोठे झालेले असतात, फिजिकली त्यांना बऱ्याचशा गोष्टी करता येणं शक्य नसतं. सो हे जे सगळं रूप आहे त्यामुळे सगळ्यांनीच खरं तर आपण त्याला हातभार लावला पाहिजे आणि तो मनापासून लावला पाहिजे. सो एवढंच मी म्हणेन, तिच्यासारखे एक नाही, मला वाटतं हजारो लोक यायला पाहिजेत आणि ते यावेत अशीच मी आज शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. माझा वाढदिवस एवढ्या छानपणे साजरा केल्याबद्दल. म्हणजे ती काय बोलते खरंच मी विसरलो होतो, कारण मी इथे येईपर्यंत
ती काय बोलते किंवा काय बोलणार आहे तेव्हा बोलेपर्यंत व्हॉट शी डीड वॉज अ क्वाईट सरप्राईज अँड थँक्यू सो मच. खरं तर राजनदादांना यायला जमेल की नाही असं वाटत होतं, पण त्यांना मी सकाळी तेच म्हटलं की वाढदिवस आहे तर तो साजरा इथेच झाला पाहिजे, तो खऱ्या अर्थाने साजरा होईल. आणि त्याप्रमाणे ते दुसऱ्या काम संपवून वेळेत इथे पोहोचले आणि त्यामुळे खरं तर हा वाढदिवस साजरा करतात. युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या जे डायरेक्टर आहे, टेक्नॉलॉजी डायरेक्टर, ज्यांनी ही सगळी प्रॉडक्ट डेव्हलप केली, त्यांचा आज सत्कार होता तिकडे ॲज अ बेस्ट रिसर्चर ऑफ युनिव्हर्सिटी ॲल्युमनाय. त्यामुळे तो मला टाळता येत नव्हता, त्यामुळे मी वाटून घेत होतो. आज तिला म्हटलं नाही तू इकडे जा, मी तिकडे जातो. पण हा प्रयत्न नक्की होता की तिकडनं संपवून जेवढं लवकर येता येईल तेवढं इकडे यायचं, आणि मला बरं वाटलं की मी येऊ शकलो वेळेवर. थँक्यू. थँक्यू सो मच. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आणि आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेच्या टप्प्याकडे येत आहोत. खरं तर कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण सगळ्यांनीच एक गोष्ट बघितली, जी गोष्ट म्हणजे इकडनं आपल्याला सूर्य मावळतीला जात असताना दिसत होता. पण कार्यक्रम जसजसा सुरू झाला तसतसा जिद्दीचा, आशेचा सूर्य आपल्या मनात उगवायला लागला, त्याचा उदय झाला. आणि त्याचं संपूर्ण श्रेय या सगळ्या व्यक्तींना, या सगळ्या संस्थांना आहे. संकल्प, जिद्द, मेहनत आणि दृढ आत्मविश्वास असेल तर जगातली कुठलीही समस्या तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतेच. आपले दोन्ही पाय गमावल्यानंतर सुद्धा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातली पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा, मार्क इंग्लिश यांसारखे जे सगळे लढवय्ये आहेत त्यांनी हे असाध्य ते साध्य करून दाखवलं. आज या पुरस्काराने सन्मानित आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या जिद्दीने, मेहनतीने, आत्मविश्वासाने आपल्या समोरच्या आव्हानांचं एव्हरेस्ट शिखर खऱ्या अर्थानं सर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण आपल्याला परत एकदा सॅल्यूट करतो, मानाचा मुजरा करतो आणि सांगतेचं गाणं श्रीरंगाने सादर करावं अशी मी त्याला विनंती करते. सगळ्यांचे परत एकदा ऋण आम्ही व्यक्त करतो. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया ध्येया गोविंदा, सदया ध्येया गोविंदा, वरवरदा कलीमल विलया, वरवरदा कलीमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, निसारा संसारा, निसारा संसारा, मृगनिहासम भुललो मी, मृगनिहासम
भुललो मी परी फसलो विस्मरलो परी फसलो विस्मरलो तव भजनी लगाया तव भजनी लगाया तव भजनी लगाया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानव जाठाई सौख्य सदानव जाठाई तापाचा पापाचा लेश नसे शांती वसे लेश नसे शांती वसे नेवोनी त्या स्थानी नेवोनी त्या स्थानी सुख भुवनी दासाया सुख भुवनी दासाया सुख भुवनी दासाया सुख भुवनी दासाया चिन्मया सकल हृदया चिन्मया 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 सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया हृदया चिन्मया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया हृदया धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचे ऋण आम्ही व्यक्त करतो. मिती एंटरटेनमेंट प्रस्तुत उद्योजक माननीय श्री सचिन विद्याधरजी शिंदे यांच्या सहकार्याने गगनाला पंख नवे पुरस्कार 2023. प्राईड पार्टनर नवनीत फाउंडेशन सपोर्टेड बाय नायकॅम सोल्युशन्स. को स्पॉन्सर राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, सारस्वत बँक. माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. विशेष आभार व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट, पार्वतीबाई अभ्यंकर चॅरिटेबल ट्रस्ट, मंगला गोपाळ अभ्यंकर चॅरिटेबल ट्रस्ट, डॉक्टर संजय दुधाट आणि मीरा कसबेकर मॅडम. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा भेटूया नवीन वर्षात. सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.